नमस्कार. GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत की जी तुम्हाला ही एक्सेल दिसत आहे, या एक्सेलमध्ये आपल्याला बॅक साईडला कशा पद्धतीनं आपल्या कंपनीचा जो लोगो आहे ते लोगो कसा ॲड करायचा याबाबतचं प्रत्यक्ष माहिती आपण आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. लाईव्ह त्याचा डेमो तुम्हाला मी आज इथं करून दाखवणार आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला प्रोफेशनली जो लोगो आहे ते लोगो आपल्या प्रिंटमध्ये कशा पद्धतीनं ॲड करायचा याबाबतची सविस्तर माहिती मिळून जाईल. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन टेक्निकल व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर मित्रांनो, आपण आपल्या या लेक्चरला सुरुवात करूया. बघा, अशी ही एक्सेल आहे तुमच्या समोर आणि आपले वेगवेगळे पेजेस आहेत. हे एक पेज आहे, हे दुसरं पेज आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या पेजमध्ये बॅकड्रॉपला आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कंपनीचा लोगो ऍड करायचा आहे. तर तो लोगो कशा पद्धतीने ऍड करायचा आपण आज पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम काय करावं लागेल की ही जी काही एक्सेल फाईल आहे त्या एक्सेल फाईल मध्ये तुम्हाला इन्सर्ट मध्ये जायचं आहे. मित्रांनो, इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर बघा, इथं आपल्याला हेडर आणि फुटर ऍड करायचा आहे. तुम्हाला हेडर काय असतं, फुटर काय असतं हे माहित असेल, नसेल तर याबाबतचाही मी व्हिडिओ नक्की तुम्हाला बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड करेन. बघा, हेडर आणि फुटर वरती गेल्यानंतर इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं बघा, तुम्ही हेडर ऍड केल्यानंतर तुम्हाला हे जे काही पेज आहे आपलं, या पेजच्या वरच्या बाजूला हेडर असेल आणि खालच्या बाजूला तुम्हाला फुटर ऍड झालेला दिसेल. बघा, इथं फुटर ऍड झालेला दिसतो. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे हेडर आहे, हेडरचा जो मधला पोर्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, डिझाईन मध्ये जायचं आहे. डिझाईन मध्ये गेल्यानंतर पहा, इथं आपल्याला जी काही आपला लोगो आहे कंपनीचा, तो लोगो किंवा तुम्हाला जी पाहिजे ती इमेज त्याच्यामध्ये ऍड करायची आहे. त्यासाठी पिक्चर मध्ये जायचं आहे आणि तो वर्क ऑफलाईनला गेल्यानंतर आपला जो लोगो आहे तो लोगो काय करायचा आहे, सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो बघा, अशा पद्धतीने इथं अँड आणि पिक्चर येतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं इंटर प्रेस करायचं आहे. तुम्ही जेवढं इंटर प्रेस कराल तेवढं जो लोगो आहे तो पेजच्या सेंटरला येणार आहे. बघा कशा पद्धतीने येतो, आला का? हा जो लोगो आहे तो आपल्या पेजच्या सेंटरला येतो. तुम्हाला पाहिजे त्या लोकेशनला तुम्ही काय करू शकता, लोगो सेट करू शकता. आणि हा जो लोगो आहे तो लोगो तुम्ही थोडासा फेंट जर तयार करून घेतला किंवा फेंट मध्ये क्रिएट करून घेतला तर तुमची हे जे काय याच्यावरती टाईप केलेलं असतं ते टाईप केलेलं इथं व्यवस्थित दिसणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, लोगो जो आपला आहे तो लोगो थोडासा फेंट बनवून घ्यायचा आहे. त्याची ऑपेसिटी जी आहे ती ऑपेसिटी कमी करून घ्यायची आहे. मित्रांनो आलं का लक्षात? इथं बघा, प्रत्येक पेजवर ऑटोमॅटिक तुम्हाला हा जो लोगो आहे तो लोगो ऍड झालेला दिसतो. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक पेजला इथं पेज नंबर आणि समजा तुम्हाला तारीख टाकायची असेल तर ती तारीखही तुम्हाला इथं टाकता येणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, इथं क्लिक करायचं आहे फुटर मध्ये आणि परत डिझाईनला जायचं आहे. डिझाईनला गेल्यानंतर इथं पेज नंबर दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि नंतर साईडला क्लिक करायचं आहे. बघा, इथं पेज नंबर 1 आलं, आलं का? इथं पेज नंबर 1 आणि खालचं पेज पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये हे फुटरचं जर पेज पाहिलं तर इथं तुम्ही पहा, इथं फुटरमध्ये पण 2 आलेला आहे. पेज नंबर 1 आणि 2 ऑटोमॅटिक आपल्याला जेवढे आपण पेज क्रिएट करत जाऊ तेवढे पेज ऑटोमॅटिक येणार आहेत. त्याचबरोबर डेट इन्सर्ट करायची असेल तर पुन्हा या पोर्शन मध्ये जायचं आणि डिझाईन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला करंट डेट टाकायची आहे. इथं तुम्हाला प्रत्येक पेजच्या खाली अशा पद्धतीनं जी काही करंट डेट आहे ती करंट डेट ही तुम्हाला इथं येणार आहे. मित्रांनो मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी काही लिंक आहे ती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.